विरोधी पक्षनेतेपद कोणाला मिळणार या संदर्भात सध्या राज्याच्या राजकीय वर्तुळामध्ये एक चर्चा सुरू आहे। विरोधी पक्षनेतेपद हे नेमकं कुठल्या पक्षाकडे जाणार या संदर्भात ही चर्चा सुरू आहे, कारण विरोधी पक्षनेतेपदासाठी लागणारे जे संख्याबळ आहे ते कुठल्याही पक्षाकडे नाहीये आणि त्यामुळे विरोधी पक्षनेतेपद हे कुणाला द्यावं याचा निर्णय हा सरकार आणि विधानसभा अध्यक्ष घेणार आहेत। विरोधी पक्षनेतेपदासाठी 10% आमदारांची गरज आहे, मात्र कुठल्याही विरोधी पक्षाकडे 10% आमदार नाहीत। विरोधी पक्षनेतेपदासाठी नेमके काय आहेत तेही आपण पाहूया। विरोधी पक्षनेतेपदासाठी किती गरज लागणार आहे, कुठल्याही विरोधी पक्षाकडे पुरेसे संख्याबळ नाहीये आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये काय नेमके नियम आहेत तेही पाहावं लागणार आहे। अर्थातच हा सगळा जो निर्णय आहे ते आत्ताच आपण ऐकलं, आमच्या प्रतिनिधी सीमा आढे सांगत होते त्याप्रमाणे की हा सगळा निर्णय हा विधानसभा अध्यक्षांकडे असल्याचं फडणवीस म्हणालेले। त्यामुळे विरोधी पक्षनेतेपदासाठी नेमके नियम काय आहेत तेही आपण एकदा पाहूया। तर आपण एकदा पाहूया विरोधी पक्षनेतेपदासाठी नेमके नियम काय आहेत आणि विरोधी पक्षनेतेपदासाठी एका पक्षाकडे 10% आमदारांची गरज आहे। महाराष्ट्रामध्ये विधानसभा सदस्यांची एकूण संख्या ही 288 इतकी आहे। विरोधातल्या कोणत्याही एका पक्षाकडे 29 आमदारांची गरज आहे। तर विरोधी पक्षनेतेपदासाठी नेमके नियम काय आहेत आपण बघतोय। विधानसभा अध्यक्ष काय निर्णय घेणार याकडे आता सगळ्यांचं लक्ष असेल।